पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. त्यातला अग्नी म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. घरामध्ये आपण जेव्हा दीप लावतो तेव्हा घरामधला अंधार निघून जातो. तसंच आपल्या मतीमध्ये किंवा बुद्धीमध्ये जे काही जडत्व आहे ते नष्ट करण्याचं कार्य हा दीप करत असतो. म्हणून असतो मा सद्गमयो तमसो मा ज्योतिर्गमय म्हणलेलं आहे की तमोगुणापासून आपल्याला दूर न्यायचं काम जो करतो तीच ही ती ज्योती. या उक्तीप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्व डॉक्टर्स ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, तसेच सर्व सहयोगी, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका, संचालक मंडळ, सर्व पालक व विद्यार्थी वर्ग व सर्व शिक्षक वृंद, शाळेतील सर्व मावशी व वेळोवेळी शाळेसाठी दरवर्षी फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात, मग ती पैशाची असो किंवा शालेयोपयोगी वस्तू असो, अशा सर्व हितकांचे मनापासून धन्यवाद. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो. म्हणून आम्ही आपले हृदयापासून आभार मानतो. म्हणून आम्ही आपले हृदयापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे शाळेकडून खूप खूप आभार. धन्यवाद. प्रचार you start from the children. एक मिनिट जरा एक मिनिट असं तुम्ही देता ना. हा एक मिनिट देता ना. हात म्हणा त्याला. सर्व शाळेतले अतिथीगण, दिदी, सगळे डॉक्टर्स लोक आणि सगळा पालक आणि सगळे शाळेतले विद्यार्थी, आपण शाळेत येतो आणि मुलांना तुम्ही शाळेत घालता. शाळेत विविध विषय, विविध गोष्टी शिकतात मुलं. शाळेत मुलं ABCD शिकतात. तर मग आता ही ABCD आपल्या भारतीय संस्कृतीशी कशी जोडली जाईल आणि श्रीमाताजींनी सांगितलेला सहज योग मुलांना अधिक सोप्या भाषेत कसा कळेल, ह्या उद्देशाने श्रीमाताजींना एक इच्छा व्यक्त केली की श्रीमाताजी, आपली मुलं आहेत, आपलं हे भविष्य आहे, यांच्यासाठी ABCD काही वेगळ्या रूपात होईल का?
आणि ते होत गेलं आणि त्यातून ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक श्री माताजींच्या 100व्या वाढदिवसाला मुलांकडूनच अर्पण केलं. ह्यात पण थोडंसं अजून सृजन म्हणजे क्रिएटिव्हिटीने थोडं बघितलं तर मग ए फॉर काय होऊ शकेल. तर आता आज तुम्ही जो आत्मसाक्षात्कार घेणार आहात, तुम्हाला शब्द कधी पहिल्यांदा ऐकला असेल किंवा माहिती असेल, तर ए फॉर आत्मसाक्षात्कारही होऊ शकतो. ए फॉर आदिशक्ती, जे आपण देवीचं शक्तीचं पूजन करतो, तसं A to Z पूर्ण ह्या पुस्तकात लिहिलं आहे, जेणेकरून मुलांची जिज्ञासा वाढेल आणि मुलं एक वैचारिक दृष्टीने वेगळा विचार करू शकतील. तर मुलांसाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल म्हणून म्हटलं आपण हे या इतकं सुंदर शाळेचा उपक्रम आहे. आणि डॉक्टर दादा, विश्वजित दादा नेहमीच या शाळेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या दृष्टीने विचार करतात. तर म्हटलं आपण हे पुस्तक या शाळेला नक्कीच द्यावं, म्हणून आज हे थोडं अचानक ठरलं, पण हे शाळेसाठी आणलंय. तर मी हे दीदींना आणि जे योगी महाजन अंकल आहे आणि दुसऱ्या ज्या दीदी आहे त्यांना हे भेट म्हणून, भेट तर नको शब्द पण तोपडा आहे फार, तर देते. थँक्यू. जोरदार टाळ्या आहे का? थँक्यू पूजाताई, थँक्यू श्री माताजी. कृष्णाचं भजन श्री दिवेकर दादा. म्हणून मग आपण सगळ्यांनी मिळून म्हणूया. सगळ्यांच्या ओळखीचं भजन आहे. 100 वर्षापासून जवळजवळ आपल्या इथे बेसिकली महाराष्ट्रामध्ये हे भजन म्हटलं जातं. आपण सगळे मिळून म्हणूया. कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. टाळी वाजवा ना. गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. प्यारा मोहन हृदय में बिठाया करो, प्यारा मोहन हृदय में बिठाया करो. कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. सहजो काय आहे त्याच्याच तेच सांगितलेलं आहे बघा. लगाया करो ध्यान चित्त में समाकर, लगाया करो ध्यान चित्त में समाकर. भगा मन कहीं फिर लाओ जमा कर, बातें संतों की उसको पढ़ाया करो, बातें संतों की उसको पढ़ाया करो. कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. कोई कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी की तरह कोई खिलाते नहीं. कोई कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी की तरह कोई खिलाते नहीं. हो याद निर्मल की दिल में लगाया करो, हो याद निर्मल की दिल में बसाया करो. कृष्ण गोविंद गोविंद गाया करो, कृष्ण गोविंद गोविंद गाया करो. मुख से गाया करो, मन रंगाया करो, मुख से गाया करो, मन रंगाया करो. रंग में नहाया करो, तंडुलाया करो, रंग में नहाया करो, रंग में नहाया करो, रंग में नहाया करो. मुख से गाया करो,
कहता टुकड्या चरण रज लुटाया करो कृष्ण गोविंद गोविंद गाया करो कृष्ण गोविंद गोविंद गाया करो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो बोलो श्री माता जी की थैंक यू डियर तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे शतके ही 5 गेली वनवासी तू सख्या रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे ही हिंद भू तुझी रे राजा तू या भूमीचा वनवास भाळी लिहिला दुष्टांनी छळूनी कैसा परियाज स्वागताला परियाज स्वागताला आतुर दास सारे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे कित्येक दास तव रे तुझसाठी देती प्राण कित्येक ती कुटुंबे झालीत भूमिहीन घटकाही दिव्याली घटकाही दिव्याली सारे तुझी कृपा रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे ऐसाच राही येथे रविचंद्र जोवरी रे ऐसाच राही येथे रविचंद्र जोवरी रे कालिंदी जान्हवीची जलधार जोवरी रे ही भारतीय जनता ही भारतीय जनता नतनित्य तव पदी रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे शतके ही 5 गेली वनवासी तू सख्या रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे ये तू ये श्री रामा तव राज मंदिरी रे थँक्यू धन्यवाद दीक्षित सर खूपच सुंदर भजन होतं एकदम देशनी मागचं एक कुटुंब राहिले तर सगळ्यांचंच होऊन जाईल
स्वप्ना ये ना पुढे. ठाकूर काका प्रसाद फर्स्ट नेम औचित्य साधून 1-2 मिनिटं का होईना आम्ही टीचर्सचं सुद्धा पालकांच्या समोर आज आपण फेलिसिटेशन करून देऊ. वाक्य डॉक्टर कानडेताईंनी बोलले, मी ते ऐकलं. आम्हाला सगळे आम्ही असे उभे होतो ना, तर त्या म्हटल्या आम्ही पाठीशी तुम्ही घाबरू नका. मुलांसाठी पण सेम आहे, मुलांसाठी पण सेम आहे. पालकांना बिनधास्त राहा. शाळा श्री माताजींची आहे आणि डॉक्टर्सही आहे आणि इतकी काळजी इथे घेतली जाते. फक्त साधेपण आहे, तेही महत्वाचं आहे. लाल बहादूर शास्त्री साधेच होते. नमस्कार. सर्व पालकांचे शाळेचे विश्वस्त, शाळेच्या प्रिन्सिपल, टीचर्स यांच्याकडनं स्वागत केलं गेलंय. आपल्याला माहित आहे की ही शाळा श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रेरणेमधनं सुरू झालेली आहे. आज जर ऑफिसला थोडं 10 मिनिट उशीर होत एका क्लासरूम मध्ये जाऊन मुलांचा मेडिकल चेकअप चालू करायचा आहे. मुलांचा ऑलरेडी फॉर्म भरून वय उंची लिहून ठेवलेली आहे. नकारात्मकता जरत हो तुला माझ्या पायाने स्पर्श करते, मला क्षमा असू दे. तुला पाठीचा कणा सरळच ठेवायचा आहे, डोळे मिटलेले. तिथून चिरपायचं, तिथे मला एक नस लागायची, ती अशी फडफड करायची. तिथे ब्रह्मरंध्र आपलं उघडणार. सर्वांनी तिथे गोल गोल फिरवायचे. दाबून धरायचा आहे तळवा, बोट सरळ करा, तळवा दाबून धरा टाळू भागावर आणि घड्याळाचा काट्याप्रमाणे सरळ 7 वेळा. डावी बाजू आणि उजवी बाजू आपण शुद्ध करूया. पेंडुलम आहे विचारांचा. हीच ती परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? श्री माताजी आपल्या कृपेमध्ये या प्रेमशक्तीला सहभागी आहे. आपणच आपल्या कृपेत दररोज माझ्याकडून ध्यान करून माझ्या अनुस्थित असलेल्या त्या परमेश्वरी शक्तीला सतत जागृत ठेवा. श्री माताजी आपणच कोटी कोटी आता सगळ्यांनी माझ्याकडे बघायचंय. मी जी ऍक्टिव्हिटी करते ती करायची. दोन्ही हात आपण नमस्काराची माताजी सर्वांनी मनात ते मनात म्हणा. परत खाली घ्या. डोळे मिटलेलेच असतील. आपला उजवा हात मांडीवर ठेवा. डावा हात वरती घ्या, टाळू भागावर दाबून धरा तळवा आणि हळूहळू तो 1 इंच 2 इंच वर उचला. संपूर्ण लक्ष डाव्या हाताच्या तळहातावर ठेवायचंय. संपूर्ण लक्ष आपण आपल्या टाळू भागाकडे आणूया. मान सरळ, पाठ सरळ, लक्ष संपूर्ण टाळू भागात. अतिशय हृदयापासून सर्वांनी प्रार्थना म्हणायची, श्री माताजी आपल्या कृपेमध्ये मी स्वतःलाही क्षमा केली आहे. आपणही मला क्षमा करावी. कळत नकळत या परमेश्वरी शक्तीच्या विरोधात क्षमा करायची आहे. श्री माताजी आपल्या कृपेमध्ये पूर्ण संतुलन प्रदान करावे. आपला उजवा हात आपल्या डाव्या हृदयावर ठेवूया. संपूर्ण लक्ष आपण हृदयापाशी आणूया. अतिरिक्त उष्णता भविष्य काळाच्या आहे. तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आडलंच तर फक्त डॉक्टर. दात दुखायला लागला जा डॉक्टरकडे, सर्दी झाली जा डॉक्टरकडे, घसा दुखला जा डॉक्टरकडे. नाही, मीठ पाण्याच्या गुळण्या करायला पाहिजे, हळद गुळाच्या गोळ्या खायला पाहिजेत, गरम पाणी प्यायला पाहिजे, स्वच्छता ठेवायला पाहिजे, व्हिक्स, आयोडेक्स, अमृतांजन, झेंडूबाम
जे काही आहे ते लावायला पाहिजे, उबदार हवा असली पाहिजे, तळलेल्या तेलकट आंबट गोष्टी खायच्या नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या तर विशेषतः आत्ताच्या काळात जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे ते नक्की कमी होणार आहे. उठसूट डॉक्टरकडे घेऊ नका. आपल्याला काही जुजबी औषधांची नक्की माहिती पाहिजे. ताप आला तर कोसिनचं औषध द्यायचं आहे, सर्दी झाली तर ॲलर्जिक नावाचं औषध द्यायचं आहे. एखादा दुसरा दिवस घरी काही औषधोपचार, घरगुती उपचार, मग त्याच्यामध्ये काढा आहे, तुळस घालून काढा दिलेला आहे, आलं घालून काढा दिलेला आहे, नक्की करा. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही मुलं तपासतो तेव्हा चेहऱ्यावरती छोटे छोटे पांढरे डाग दिसत आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की जंत आहे. दोनच गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. अंगामध्ये, शरीरामध्ये, रक्तामध्ये कॅल्शियमचं आणि व्हिटॅमिन D3चं प्रमाण कमी असणं आणि जंत असणं. साधारणपणे वर्षातून कमीत कमी 3 वेळा आपल्या मुलांना जंताचं औषध किंवा गोळी नक्की द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला डॉक्टरला जाऊन विचारायची आवश्यकता नाही. डॉक्टर तुमचे फॅमिली डॉक्टर, नेहमीचे डॉक्टर यांना नक्की सांगा, पण साधारणपणे दर 4 महिन्यांनी मुलांना जंताचं औषध नक्की द्यायला पाहिजे. फार सोपी गोष्ट आहे. पातळ औषध असेल तर ती 10 ml ची बाटली असते. 5 ml आज रात्री, 5 ml उद्या रात्री. 400 मिलीग्रॅमची एक गोळी असते. अर्धी गोळी आज रात्री, अर्धी गोळी उद्या रात्री. दर 4 महिन्यांनी हे नक्की द्या. कारण तुम्हाला, आम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्ही सुद्धा वाटेमध्ये, रस्त्यामध्ये कोणीतरी काहीतरी दिलं की खातो, हात न धुता खातो, हायजीन मेंटेन करत नाही, जंत वाढायला लागतो. त्यामुळे या गोष्टी नक्की करायच्या आहेत. त्याला काहीही पर्याय नाही. म्हणजे तुम्ही कितीही कॅल्शियमची औषधं, शक्तीची औषधं, टॉनिकची औषधं दिली, पण जंत जर आतमध्ये पोटात असेल तर वाढ त्यांची होते, मुलाची किंवा मुलीची होत नाही. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने हायजीन, स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाय हे नक्की असले पाहिजे. मुलं नक्की घराच्या बाहेर ग्राउंडवरती खेळली पाहिजे. आत्ता सुद्धा मी मुलींना विचारलं, आई सोडत नाही, क्लासेस खूप आहेत, मला कंटाळा येतो, तेवढा खेळण्याचा उत्साहच नाही. दिस इज नॉट अ व्हेरी गुड थिंग. मुलांनी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी स्नॅक्स, रात्री जेवण दिवसातनं कमीत कमी 4 वेळा 2-2.5 तासांनी खायला पाहिजे. अगदी 4 वेळा नाही तरी 3 वेळानंतर नक्की खायला पाहिजे. नाश्त्याच्या वेळेला नाश्त्याचे पदार्थ, जेवणाच्या वेळेला जेवणाचे पदार्थ, रात्रीच्या जेवणाच्या वेळेला जेवणाचे पदार्थ. वडापाव, शेवचिवडा, कच्ची दाबेली, पॅटीस, समोसा, पाणीपुरी, मॅगी, नूडल्स, चायनीज, पंजाबी आपल्या घरामध्ये नाही. 3 फुलल्या. तब्येत सुधारणार नाही, आमच्यासारख्या डॉक्टरांचा उपयोग नाही. हे तुम्ही नक्की धरून ठेवा. पोहे, उपमा, शिरा, इडली, पराठे, अगदी घरची फोडणीची भाकरी, फोडणीची भात, फोडणीची पोळी तुम्ही दिली तरी चालेल, ती घरची असते, पण बाहेरचे नाही. आणि पॅक फूड तर त्यांनी केव्हा तयार केलं, केव्हा पॅक केलं, केव्हा डीलरकडे आले, केव्हा आपल्या दुकानात आलं, केव्हा आपल्या घरी आला आणि केव्हा आपण खातोय, काहीही कळत नाही. त्यामुळे सगळ्या गृहिणींना, सगळ्या मातांना माझी नम्र विनंती आहे की कंटाळा करू नका. तुम्ही स्वतःही वेळच्या वेळी नाश्ता करा आणि आपल्या मुलांना वेळच्या वेळी घरचा नाश्ता द्या. केव्हा तरी महिन्यात 2 महिन्यात तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि काही खाल्लं तर हरकत नाही, खाण्याचं बंधन नाही. त्यामुळे 2 महिन्यांनी तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, काही चायनीज, पंजाबी किंवा काही फास्ट फूड, जंक फूड खाल्लं तर चालेल, पण ही रोजची सवय नाही, हे रोजचे नाश्त्याचे पदार्थ नाही. राजगिऱ्याचे लाडू आहेत, राजगिऱ्याची चिक्की आहे, दाण्याची चिक्की आहे, फळं आहेत, फळांचे हे आहेत, मुगाचे लाडू आहेत, डिंकाचे लाडू आहेत, डाळिंबाचे लाडू आहेत, अनेक पदार्थ आहेत की जे तुम्ही घरी करू शकता किंवा चांगल्या दुकानामधून ते तुम्ही आणू शकता. मुलांना ते द्या. आमच्याकडनं उगाच कॅल्शियमच्या गोळ्या, डॉक्टरचे टॉनिक द्या, मुलगी खातच नाही, तिला कुठं चालत नाही, आम्ही पैसे नक्की घेणार. डॉक्टर असून गेल्या 40 वर्षाचा अनुभव असताना मी तुम्हाला सांगतोय, आम्ही पैसे घ्यायलाच बसलेलो. हा, पण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे का, मुलांना होणार आहे का? अजिबात होणार नाही. तुम्ही कॅल्शियम टॉनिकच्या बाटल्या 1 दिवस, महिना, 2 महिने द्याल. घरचा डिंकाचा लाडू द्या, घरचा मुगाचा लाडू द्या, राजगिऱ्याचा लाडू द्या. राजगिऱ्यामध्ये हाय कंटेंट ऑफ आयर्न आणि कॅल्शियम आहे. 1 राजगिऱ्याचा लाडू खा आणि अर्धा कप दूध द्या. कॅल्शियम आणि आयर्नची त्या दिवसाची हे भागली गरज भागली. त्यामुळे ह्या गोष्टी आपण नक्की ठेवा. पोळी पाहिजे, भाजी पाहिजे, आमटी पाहिजे, भात पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, सॅलड पाहिजे, उसळी पाहिजे. हे कसं आणि केव्हा जमवायचं हे तुम्ही नक्की ठेवा. रात्री भाकरी खायची सवय नक्की लावा. तुम्ही आम्ही हल्ली भाकरी खायचं विसरलो आहोत, पण फायबर डाएट पाहिजे, कोंडा असलेल्या गोष्टी पाहिजे. सकाळी 4 वाजता उठायला लागता कामा नये. पाणी कमी झालंय,
किंवा फायबर डाएट नाही म्हणून नाही. त्यामुळे तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, सोयाबीन घातलेली भाकरी आपणही खायची आणि मुलांनाही खायची. 70 अर्ध्या भाकरीपासून सुरुवात करा. रात्री झोपताना मुलांना भाकरी खायची सवय लावा. सगळ्या पालेभाज्या, सगळ्या फळभाज्या, सगळ्या शेताच्या भाज्या, सगळ्या उसळी नक्की पोटात जायला पाहिजे. त्याचं टाइम टेबल तुम्ही नक्की ठरवा. हे सगळं सांगण्याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षामध्ये जंक फूड, फास्ट फूड खायची फॅशन झाली आहे. म्हणजे तुमच्या घरातल्या तरुण मुला-मुलींना तर बोलायची सोय राहिलेली नाही. केव्हा बाहेर पडतात, केव्हा काय खातात, कधी खातात, केव्हा चहा पितात, कधी कॉफी पितात, काय खातात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डोळ्याचा नंबर, डोळ्याच्या तक्रारी सगळ्या वाढल्या. त्याचं तुमचं आणि महत्वाचं कारण म्हणजे घरातला आणि तुमच्या हातामधला असला हे अगदी कंट्रोल ठेवा. पण याच्या पुढच्या काळामध्ये डॉक्टरांच्या किंवा वैद्यकीय शास्त्राच्या हातामध्ये याच्यावरती उपाय काहीही नाही. आजही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्क्रीन ऍडिक्शनचे पेशंट त्यांनी ऍडमिट करतोय. म्हणजे दारू पिणाऱ्यांचा वेगळा वॉर्ड, तंबाखू हे खाणाऱ्यांचा वेगळा वॉर्ड, ड्रग्स घेणाऱ्यांचा वेगळा वॉर्ड आम्ही समजू शकत होतो. पण स्क्रीन टाइम वाढल्यामुळे, स्क्रीन ऍडिक्शन झाल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या लोकांच्यासाठी वेगळा वॉर्ड काढायची वेळ आली. हातपाय बांधून ठेवायला लागतात.